इंट्रोडक्शन टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत डेफिनेशन्स, फीचर्स आणि ऑब्जेक्टिव्ह. ही डेफिनेशन ह्या व्हिडिओनंतर तुमची पाठ झालेली असली पाहिजे आणि असणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ऑडिटिंगचा पहिला चॅप्टर इंट्रोडक्शन. आणि त्या इंट्रोडक्शन टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत डेफिनेशन्स, फीचर्स आणि ऑब्जेक्टिव्स. आपण नेहमी करतो तसं आपल्या लेक्चरची सुरुवात प्रत्येक वेळी एका पॉझिटिव्ह थॉटपासून. चला तर बघूया. नथिंग विल वर्क अनलेस यू डू. काय दिलंय? नथिंग विल वर्क अनलेस यू डू. अजून एक फार सुंदर वाक्य आहे. असं म्हणतात की इन दिस वर्ल्ड नथिंग मूव्ज ॲटोमॅटिकली. या जगात ॲटोमॅटिकली स्वतःहून काहीही बदलत नाही, ते तुम्हाला बदलावं लागतं. आणि म्हणून नथिंग विल वर्क अनलेस यू डू. ठीक आहे, चला तर सुरुवात करूया डेफिनेशन ऑफ ऑडिटिंग पासून. काय डेफिनेशन दिली आहे? अकॉर्डिंग टू इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, व्हॉट इज ऑडिटिंग? ऑडिटिंग इज सिस्टमॅटिक अँड इंडिपेंडंट एक्झामिनेशन ऑफ डेटा, स्टेटमेंट्स, रेकॉर्ड्स, ऑपरेशन्स अँड परफॉर्मन्स, फायनान्शियल और अदरवाइज ऑफ एन एंटरप्राइज फॉर स्टेटेड पर्पज. एवढी मोठी डेफिनेशन वाटते ना? एक काम करूया, ही डेफिनेशन पाठ करण्यासाठी आपण नेहमी करतो तसं, आणि मी लेक्चरला नेहमी सांगतोच असं, काय करूया? एखादा पिझ्झा किंवा अख्खी भाकरी एकदम खातो का आपण? नाही. काय करतो? वी कट इट इनटू पीसेस. या डेफिनेशनचे सुद्धा लॉजिकल भाग करूया. खरं तर प्रत्येक डेफिनेशन म्हणजे काय असतं माहिती आहे का? कधी, कोण, कुठे, केव्हा या प्रश्नांची उत्तरं असतात. कोणत्या कोणत्या प्रश्नांची उत्तरं? का, कधी, कोण, कुठे, केव्हा या प्रश्नांचं उत्तर म्हणजे प्रत्येक डेफिनेशन. आणि मग आपण ह्या डेफिनेशनला ते प्रश्न विचारायचे. काय झालं, कधी झालं, कुठे झालं, केव्हा झालं, आणि ती कन्सेप्ट समजायला नेहमी सोपी जाते. चला तर बघूया. आता आपण ही डेफिनेशन तुकड्यांमध्ये बघूया. ही डेफिनेशन ह्या व्हिडिओनंतर तुमची पाठ झालेली असली पाहिजे आणि असणार आहे. अकॉर्डिंग टू द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, ऑडिटिंग इज सिस्टमॅटिक अँड इंडिपेंडंट एक्झामिनेशन. काय ऑडिटिंग म्हणजे? सिस्टमॅटिक, पूर्वनियोजित, प्लॅनिंगनी केलेलं म्हणजे सिस्टमॅटिक. अँड इंडिपेंडंट एक्झामिनेशन. इंडिपेंडंट म्हणजे हे एक्झामिनेशन जो कोणी करणार आहे तो ऑडिटर हा त्या कंपनीचा नोकर म्हणजे एम्प्लॉई असत नाही, किंवा तो त्या कंपनीसाठी कोणत्याही कारणाला बांधीलही असू शकत नाही, म्हणजे तो इंडिपेंडंट आहे. सो ऑडिटिंग इज सिस्टमॅटिक अँड इंडिपेंडंट एक्झामिनेशन ऑफ डेटा. काय आहे डेटा? डेटा म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या कंपनीचा रेकॉर्ड. अनेक कंपन्या एवढ्या मोठ्या आहेत की त्या सेकंदाला ट्रान्झॅक्शन्स त्यांच्याकडे घडत असतात आणि त्यातनं खूप मोठा डेटा तयार होतो. आताच्या काळातली खरं तर परवलीचा शब्द म्हणजे, किंवा बजवर्ड ज्याला म्हणतात, त्याला बिग डेटा असं म्हणतात. ठीक आहे. आणि मग प्रत्येक कंपनीमध्ये हा डेटा असतो ज्याचं ऑडिटिंग करावं लागतं, ज्याचं एक्झामिनेशन ऑडिटिंगमध्ये केलं जातं. स्टेटमेंट्स. आपल्याला माहिती आहे स्टेटमेंट्स म्हणजे ट्रेडिंग, P&L अँड बॅलन्स शीट. रेकॉर्ड्स, वेगवेगळे रेकॉर्ड्स त्याच्यामध्ये नोंदवले गेलेले असतात. कुठलीही कंपनी म्हटली की अनेक प्रकारचे ऑपरेशन्स त्या कंपनीमध्ये चालू असतात आणि या सगळ्या ऑपरेशन्सचं एक्झामिनेशन केलं जातं. अँड परफॉर्मन्स. हा परफॉर्मन्स फायनान्शियल असेल किंवा नॉन फायनान्शियल सुद्धा असू शकेल. ऑफ एन एंटरप्राइज फॉर स्टेटेड पर्पज. काय बरं डेफिनेशन आहे? परत एकदा पहिल्यापासून बघूया. ऑडिटिंग इज सिस्टमॅटिक अँड इंडिपेंडंट एक्झामिनेशन ऑफ डेटा,
स्टेटमेंट्स, रेकॉर्ड्स, ऑपरेशन्स अँड परफॉर्मन्स. या पाचचा एकत्र ग्रुप करा बरं. डेटा, स्टेटमेंट्स, रेकॉर्ड्स, ऑपरेशन्स अँड परफॉर्मन्स. परत एकदा म्हणा. डेटा, स्टेटमेंट्स, रेकॉर्ड्स, ऑपरेशन्स अँड परफॉर्मन्स. परफॉर्मन्स कसा? फायनान्शियल ऑर अदरवाइज. कुणाचा? ऑफ एन एंटरप्राइज फॉर स्टेटेड पर्पज. मगाशी म्हटलं तसं डेफिनेशन म्हणजे प्रत्येक वेळी का, कधी, कोण, कुठे, केव्हा या प्रश्नांचं उत्तर असतं. मग ऑडिटिंग काय आहे? ऑडिटिंग इज सिस्टमॅटिक अँड इंडिपेंडंट एक्झामिनेशन. ऑडिटिंग काय आहे? ऑडिटिंग इज सिस्टमॅटिक अँड इंडिपेंडंट एक्झामिनेशन. मग पुढचा प्रश्न येतो कसलं? कसलं एक्झामिनेशन? एक्झामिनेशन ऑफ डेटा, स्टेटमेंट्स, रेकॉर्ड्स, ऑपरेशन्स अँड परफॉर्मन्स. परफॉर्मन्स कसा? फायनान्शियल परफॉर्मन्स और अदरवाइज म्हणजे नॉन फायनान्शियल परफॉर्मन्स ऑफ ॲन एंटरप्राइज म्हणजे ऑर्गनायझेशन फॉर स्टेटेड पर्पज. फॉर स्टेटेड पर्पज याचा अर्थ ऑलरेडी आपल्याला त्या ऑडिटचं पर्पज म्हणजे कारण माहिती आहे. खरं तर कुठलंही ऑडिट हे कारणाशिवाय होत नाही. आपण पुढे जाऊन जेव्हा ऑडिटचे टाईप्स पाहू ना, तेव्हा तुम्हाला हे जास्त स्पष्ट होईल की ऑडिटचा प्रकार हा त्याच्या पर्पजवर अवलंबून असतो. फॉर एक्झाम्पल कॅश ऑडिट असेल तर कॅशबुकचं ऑडिट केलं जातं. कॉस्ट ऑडिट असेल तर कॉस्ट शीटचं ऑडिट केलं जातं. बॅलन्स शीट ऑडिट असेल तर बॅलन्स शीटचं ऑडिट केलं जातं. परफॉर्मन्स ऑडिट असेल तर परफॉर्मन्सचं ऑडिट केलं जातं. म्हणजे फॉर स्टेटेड पर्पज आपल्याला त्या ऑडिट मागचं पर्पज ते ऑडिट सुरू करण्याच्या अगोदर माहिती असतं. सोपी डेफिनेशन आहे. एकदा परत म्हणा. ऑडिटिंग इज सिस्टमॅटिक अँड इंडिपेंडंट एक्झामिनेशन ऑफ. कसलं एक्झामिनेशन? डेटा, स्टेटमेंट्स, रेकॉर्ड्स, ऑपरेशन्स अँड परफॉर्मन्स फायनान्शियल ऑर अदरवाइज ऑफ ॲन एंटरप्राइज फॉर स्टेटेड पर्पज. आजचा तुमचा घरचा अभ्यास ही डेफिनेशन पाठच करायची. ऑडिटिंगचा कुठलाही प्रश्न लिहिताना सुरुवातीला तुम्ही ही डेफिनेशन लिहिणार आहात. अजून एक डेफिनेशन बघूया. अकॉर्डिंग टू A.W. Hansen, an audit is an examination of such records to establish their reliability and reliability of statements drawn from it. हॅन्सन काका काय डेफिनेशन देतात? बघा, एकदम सोपी आहे. ही डेफिनेशन पण एकदम सोपी आहे. An audit is an examination. ऑडिट काय आहे? एक्झामिनेशन आहे. ऑफ सच रेकॉर्ड्स टू एस्टॅब्लिश देअर रिलायबिलिटी. अशा रेकॉर्ड्स की ज्यांची रिलायबिलिटी आपल्याला काय करायची आहे? एक्झामाइन करायची आहे. अँड रिलायबिलिटी ऑफ स्टेटमेंट्स ड्रॉन फ्रॉम इट. आणि मग त्या रेकॉर्ड्सवरनं जे स्टेटमेंट्स म्हणजे काय? ट्रेडिंग P&L अँड बॅलन्स शीट. त्याच्यावरनं जे स्टेटमेंट्स ड्रॉन केलेले आहेत त्या स्टेटमेंट्सची रिलायबिलिटी सुद्धा आपल्याला एक्झामाइन करायची आहे. सो A.W. Hansen काय सांगतात? An audit is an examination of such records to establish their reliability and reliability of statements drawn from it. Auditing starts where accounting ends. हे यासाठी की तुम्हाला नीट कळावं की अकाउंटिंग म्हणजे काय आणि ऑडिटिंग म्हणजे काय, अकाउंटिंग कुठे संपतं आणि ऑडिटिंग कुठे चालू होतं. ऑडिटिंग स्टार्ट्स व्हेअर अकाउंटिंग एंड्स. एक थोडासा विषयांतर म्हणून एक कुठला तरी हिंदी चित्रपट आहे, कुठला ते सोडून देऊया. त्याच्यामध्ये एक फार सुंदर डायलॉग आहे. ओके, तुम्ही पिक्चर बघतच असाल म्हणजे तुम्हाला माहितीच असेल हा डायलॉग की दुश्मन की सोच जहाँ खत्म होती है वहाँ हमारी सोच शुरू होती है. आपण ऑडिटिंगसाठी हा डायलॉग थोडासा बदलूया. जहाँ अकाउंटिंग खत्म होता है वहाँ ऑडिटिंग शुरू होता है. ठीक आहे. आणि लक्षात घ्या की कुठलाही विषय शिकताना तुम्ही ते आहात म्हणजे ऑडिटिंग शिकतोय ना आपण, आता तुम्ही कोण आहात असं समजायचं आहे? ऑडिटर आहात असं समजायचं आहे. का? कारण तुम्ही त्या भूमिकेत शिरल्याशिवाय तुम्हाला तो विषय चांगला कळू शकत नाही. तेव्हा लेट्स वेअर द शूज ऑफ ऑडिटर अँड बी अ ऑडिटर. कन्सिडर युअर सेल्फ ॲज ॲन ऑडिटर. मग बघूया की अकाउंटिंगची प्रोसिजर काय असते. हे आपण 11वी-12वीमध्ये ऑलरेडी शिकलेलो आहोत. अकाउंटिंग करायचं म्हणजे नक्की काय करायचं किंवा काय केलं जातं
5 स्टेप्स. ह्या 5 स्टेप्स म्हणजे अकाउंटिंग. कुठल्या 5 स्टेप्स? ट्रान्झॅक्शन टेक्स प्लेस, प्रूफ्स आर जनरेटेड. कुठले प्रूफ्स? रिसीट्स, बिल, चेक, काउंटर फोलिओ, डेबिट नोट, क्रेडिट नोट एक्सेट्रा. म्हणजे ट्रान्झॅक्शन होतं आणि ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलं जातं. रेकॉर्ड केलं जातं कशाच्या स्वरूपात? कुठलं तरी त्याचं बिल जनरेट होईल, त्याचं रिसीट दिली जाईल, चेक दिला जाईल, त्याचं काउंटर फोलिओ ठेवला जाईल. परचेस किंवा सेल्स ट्रान्झॅक्शन असतात तेव्हा डेबिट आणि क्रेडिट नोट बनवल्या जाईल. सेल्स किंवा परचेस रिटर्न असेल, सेल्स रिटर्न असेल, तर याचं रेकॉर्ड बनवलं जातं. सो पहिली स्टेप काय होते? ट्रान्झॅक्शन होतं. दुसरी स्टेप त्याची जर्नल एंट्री पास होते. डेबिट आणि क्रेडिट रिस्पेक्टिव्हली त्याला दिलं जातं. गोल्डन रूल तुम्ही शिकलेला आहात. हे गोल्डन रूल अप्लाय होतात आणि जर्नल एंट्री पास केली जाते. जर्नल एंट्री पास केल्यानंतर मग आपण त्याचं लेजर पोस्टिंग करतो. काय करतो? लेजर पोस्टिंग करतो. मग ट्रायल बॅलन्स बनवले जातात. लेजरचं टोटल केली जाते आणि लेजरची टोटल म्हणजे आपला काय आहे? ट्रायल बॅलन्स. त्या लेजरचा बॅलन्स घेतो आपण, म्हणजे ट्रायल बॅलन्स बनवला जातो. आणि शेवटी त्या ट्रायल बॅलन्स वरून फायनान्शियल स्टेटमेंट बनवलं जातं. फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे ट्रेडिंग, P&L अँड बॅलन्स शीट बनवली जाते. अकाउंटिंगची प्रोसिजर याच पद्धतीने जाते. जिथे बॅलन्स शीट टॅली होईल तिथे अकाउंटंटचं घोडं गंगेत नाहतं आणि इथून चालू होतं ऑडिटरचं काम. नाव द वर्क ऑफ ऑडिटर स्टार्ट्स फ्रॉम हिअर. चला तर बघूया मग फीचर्स ऑफ ऑडिटिंग काय असतात. फीचर्स ऑफ ऑडिटिंग. पहिलं फीचर, सिस्टमॅटिक एक्झामिनेशन ऑफ प्रूफ्स, प्रायमरी बुक्स ऑफ अकाउंट्स अँड फायनान्शियल स्टेटमेंट्स लाईक ट्रेडिंग, P&L अँड बॅलन्स शीट. त्या सगळ्या डॉक्युमेंट्सचं, सगळ्या प्रायमरी सेकंडरी बुक्सचं सिस्टमॅटिक एक्झामिनेशन हे करणं हे त्या ऑडिटरचं पहिलं मुख्य काम आहे. हे त्याचं पहिलं मुख्य वैशिष्ट्य आहे. दुसरं, डन बाय अन इंडिपेंडंट पर्सन और बॉडी ऑफ पर्सन्स. कोण करतं हे एक्झामिनेशन? इंडिपेंडंट पर्सन, असा माणूस की जो त्या कंपनीचा एम्प्लॉई नाहीये. ऑडिटरची फर्मही असू शकते आणि म्हणून त्याला बॉडी ऑफ पर्सन्स असं म्हणतात. ऑडिटरच्या फर्मला बॉडी ऑफ पर्सन्स म्हणतो. सो डन बाय इंडिपेंडंट पर्सन और बॉडी ऑफ पर्सन्स. इंटेलिजंट अँड क्रिटिकल एक्झामिनेशन. तिसरं काय आहे? इंटेलिजंट अँड क्रिटिकल एक्झामिनेशन ऑफ अकाउंट्स. अकाउंट्सचं इंटेलिजंट एक्झामिनेशन आणि क्रिटिकल एक्झामिनेशन केलं जातं. लक्षात घ्या, ऑडिटर हा त्या अकाउंटचा डॉक्टरच असतो. डॉक्टरला जसं नुसती नाडी बघितली की कळतं की या माणसाच्या शरीरात काय दोष असू शकतील, तसं त्या ऑडिटरला नुसतं स्टेटमेंट बघितल्यावर कळतं की कुठे कुठे एरर किंवा फ्रॉड असू शकतील. क्रिटिकल एक्झामिनेशन ऑफ अकाउंट्स. क्रिटिकल एक्झामिनेशन ऑफ अकाउंट्स म्हणजे काय? तर अकाउंट्स जे काही दिले जसे आहेत तसे ते खरे आहेत असं न म्हणता त्याच्यावर क्रिटिकल थिंकिंग करावं लागतं, करायला पाहिजे. त्याला क्रिटिकल एक्झामिनेशन ऑफ अकाउंट्स असं म्हणतात. इन्व्हेस्टिगेशन, व्हेरिफिकेशन, व्हॅल्युएशन, व्हाउचिंग अँड व्हॅलिडेशन इन्व्हॉल्व्स इन ऑडिटिंग. ऑडिटिंग मध्ये काय काय इन्व्हॉल्व्ड असतं? इन्व्हेस्टिगेशन, शोधून काढणं, खरोखर दिलंय का, खरोखर ट्रान्झॅक्शन झालंय का, खरंच बिल आहे ते खरं आहे की फॅब्रिकेटेड आहे, आर्टिक्युलेटेड आहे, नवीन काहीतरी वेगळं बनवलंय, नंतर बनवलंय, ते बिल वाढवलंय, कमी केलंय, संख्या तीच आहे की नाही, डेट त्याच तारखेला ते बिल जनरेट झालंय का, ट्रान्झॅक्शन त्याच तारखेला झालंय का. इन्व्हेस्टिगेशन. व्हेरिफिकेशन, प्रत्यक्षात एखादी गोष्ट आहे का, खास करून ऍसेट्स. समजा ऍसेट्स दिलेल्या दिसत आहेत आपल्याला, ऍसेट साईडला बॅलन्स शीट मध्ये ऍसेट दिसत आहेत, पण खरंच ते ऍसेट आहेत का? मशिनरी आहे का, स्टॉक आहे का, किंवा जेवढा तो दिलाय स्टॉक रजिस्टर मध्ये तेवढा तो आहे का, याला म्हणतात व्हेरिफिकेशन. व्हॅल्युएशन, एखादी ऍसेटची किंमत तुम्ही दिली आहे तेवढी, म्हणजे त्या अकाउंटंटनी दिली आहे, त्यांनी दिली आहे कारची किंमत 10 लाख रुपये, पण खरंच त्याचं व्हॅल्युएशन 10 लाख आत्ताच्या डेटला आहे का, त्याला म्हणतात व्हॅल्युएशन. व्हाउचिंग अँड व्हॅलिडेशन म्हणजे ऑडिटिंग मध्ये काय काय इन्व्हॉल्ड असतं? इन्व्हेस्टिगेशन, व्हेरिफिकेशन, व्हॅल्युएशन, व्हाउचिंग अँड व्हॅलिडेशन. क्रिटिकल रिव्ह्यू, पाचवा मुद्दा आहे क्रिटिकल रिव्ह्यू ऑफ इंटरनल कंट्रोल सिस्टीम.
प्रत्येक कंपनीमध्ये स्वतःची अशी एक अकाउंटिंगची ऑर्गनायझेशनची सिस्टीम असते. ही सिस्टीमच अशी पाहिजे, ज्याला इंटरनल कंट्रोल सिस्टीम असं म्हणतो आपण, ज्याच्यावर आपण पुढे डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. इंटरनल कंट्रोल सिस्टीमच इतकी चांगली पाहिजे की कुठला फ्रॉड किंवा कुठला एरर होण्याचा संभवच असता कामा नये. सो क्रिटिकल रिव्ह्यू ऑफ इंटरनल कंट्रोल सिस्टीम हे कोणाचं काम असतं? ऑडिटरचं काम असतं. ऑडिटर सॅटिस्फाईज हिमसेल्फ अबाउट ऑथेंटिसिटी अँड रिपोर्ट अबाउट ट्रू अँड फेअर व्ह्यू ऑफ द स्टेट ऑफ अफेअर्स. ऑडिटरचं शेवटचं आणि महत्वाचं काम म्हणजे ह्या सगळ्या त्यांनी केलेल्या कामाचा रिपोर्ट देणं, ज्याला आपण ऑडिटर्स रिपोर्ट असं म्हणतो. ऍक्च्युली असं म्हटलं जातं की ऑडिटर्स आर पेड फॉर देअर रिपोर्ट्स. या रिपोर्टवर स्टेक होल्डर्स अवलंबून असतात. ह्या रिपोर्टवर, ऑडिटरच्या रिपोर्टवर शेअर होल्डर्स, क्रेडिटर्स, इतर इन्व्हेस्टर्स, इव्हन गव्हर्नमेंट ऑफिशियल्स सुद्धा अवलंबून असतात. आणि ऑडिटरनी जेव्हा तो रिपोर्ट द्यायचा आहे तेव्हा त्यांनी स्वतः खात्री केलेली असली पाहिजे की सगळे रेकॉर्ड्स ऑथेंटिक आहेत, आणि तसा त्यांनी रिपोर्ट द्यायचा आहे की ते सगळे जे काही स्टेट ऑफ अफेअर्स आहेत ते ट्रू अँड फेअर व्ह्यू त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. अशी 6 महत्वाची कामं ऑडिटरनी करायची असतात, ज्याला आपण फीचर्स ऑफ ऑडिटिंग असं म्हणतो. चला तर बघूया ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिटिंग. ऑडिटिंगचे ऑब्जेक्टिव्ह काय असतात? प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आणि सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह. ऑडिटिंगचे 2 ऑब्जेक्टिव्ह मानले जातात, एक प्रायमरी आणि दुसरा सेकंडरी. प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह काय असतं ऑडिटिंगचं? टू गिव्ह ऑडिट रिपोर्ट टू द स्टेक होल्डर्स अबाउट द ट्रू अँड फेअरनेस ऑफ फायनान्शियल अफेअर्स. जे काही फायनान्शियल अफेअर्स, रेकॉर्ड, स्टेटमेंट्स, डेटा आपण बघितलं मगाशी डेफिनेशन मध्ये, हे सगळं तपासल्यानंतर त्याच्यावरचा रिपोर्ट देणं. कशाबद्दलचा रिपोर्ट? की सगळे फायनान्शियल अफेअर्स हे ट्रू अँड फेअर व्ह्यू दाखवतात असा रिपोर्ट देणं, किंवा अदरवाईज जर का ऑडिटर सॅटिस्फाय नसेल तर तसा रिपोर्ट देणं, हे ऑडिटिंगचं महत्वाचं प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे. सो व्हॉट इज द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिटर? ऑडिटिंगचं प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह टू गिव्ह ऑडिट रिपोर्ट टू द स्टेक होल्डर्स. मग सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह काय आहे? सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह आहे ऑडिटिंगचं डिटेक्शन अँड एलिमिनेशन ऑफ एरर्स अँड फ्रॉड इन द फायनान्शियल अफेअर्स. त्या फायनान्शियल अफेअर्स मध्ये काही एरर आहे का आणि काही फ्रॉड झालाय का याचं डिटेक्शन करणं, शोधून काढणं. आणि एलिमिनेशन करणं म्हणजे नुसतं फक्त शोधून थांबायचं आहे का? नाही, तो फ्रॉड होणार नाही, एरर होणार नाही अशा पद्धतीची इंटरनल कंट्रोल सिस्टीम उभी करणं म्हणजे एलिमिनेशन ऑफ एरर्स अँड फ्रॉड. सो सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह काय असतं? डिटेक्शन अँड एलिमिनेशन ऑफ एरर्स अँड फ्रॉड इन द फायनान्शियल अफेअर्स. असे 2 प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह ऑडिटिंगचे असतात, प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आणि सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह. प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह इन 1 सेंटेन्स टू गिव्ह ऑडिट रिपोर्ट. सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह इन 1 सेंटेन्स डिटेक्शन अँड एलिमिनेशन ऑफ एरर्स अँड फ्रॉड्स. एरर म्हणजे काय? फ्रॉड म्हणजे काय? एररचे प्रकार कोणते कोणते असतात? फ्रॉडचे प्रकार कोणते कोणते असतात? हा आपला याच्यानंतरचा लगेचचा पुढचा व्हिडिओ असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये एरर आणि फ्रॉड या कन्सेप्टवर बोलणार आहोत. आजच्या लेक्चरपुरती इथे थांबूया. घरचा अभ्यास लक्षात आहे ना? काय आहे घरचा अभ्यास? काय आहे लक्षात आहे ना? ऑडिटिंगची डेफिनेशन पाठच करायची आणि ती मस्त म्हणता आली पाहिजे. गाणी कशी म्हणता येतात? पिक्चरची पाठ असतात ना सगळी. डायलॉग कसे म्हणता येतात? पाठ असतात ना सगळे. तसंच ऑडिटिंगची डेफिनेशन पाठच पाहिजे. इथे आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच.